नमस्कार दोस्तो. घरातला पसारा आवरता आवरता अनुचे घड्याळाकडे लक्ष गेले. अगं बाई, 5 वाजले सुद्धा. ती स्वतःशीच उद्गारली. अभय ऑफिसमधून यायची वेळ झाली होती. तासाभरात तो येऊन हजर होईल आणि अनु अनु अशा हाका मारत सगळे घर डोक्यावर घेईल. एका मुलाचा बाप झालाय, पण अजून याचेच पोरपण संपले नाहीये. सगळ्या गोष्टींसाठी अनु समोर लागते. सासूबाई कधी कधी चेष्टा करतात की लेकरू समजूतदार झालंय, पण त्याचा बाबा मात्र लहान होत चाललाय. दिवसेंदिवस आणि हट्टी सुद्धा. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिच्या सासूबाई सुजयला म्हणजे तिच्या लेकाला घेऊन आपल्या लेकीकडे राहायला गेल्या होत्या. दुपारीच त्या गेल्यामुळे घरात अगदी शांतता होती. दरवाजाची बेल खणखणीत वाजली. त्या आवाजाने ती तंद्रीतून बाहेर आली. अभयच असणार. अशी बेल वाजवायची पद्धत त्याचीच. शांतपणा कसा तो माहीतच नाही याला, असे मनाशी म्हणत अनु दार उघडायला गेली. दार उघडेस्तोवर धीर नसल्यासारखे त्याने बेलवर बोट दाबून धरलेले. काय हे अनु, अगं किती वेळ दार उघडायला. दार उघडताच त्याची सरबत सुरू झाली. हातात 4-5 पिशव्या, ऑफिस बॅग, डब्याची पिशवी अशा अवतारात अभय दारातून आत येत तिला म्हणाला, अरे हो हो, जरा श्वास घे. किती घाई कुतीला येतोस. येतच होते की मी, पण तुला अजिबात धीर नाही ना. असे म्हणत त्याच्या हातातल्या पिशव्या घेत ती आत जायला वळली. अभय फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला. त्याला आवडतो तसा आलं घातलेला, कडक वाफाळता. तो थेट किचनमध्ये येऊन खुर्ची ओढून डायनिंग टेबल जवळ बसला. बशीमध्ये बिस्किटे काढून तिने त्याच्याकडे बशी सरकवली. चहाचा पहिला घोट पोटात जाताच तो सुकावला. आ हा हा हा. अनु, संध्याकाळी दमून आल्यावर असा फक्कट चहा मिळाला की सगळा क्षीण नाहीसा होतो बघ. क्या बात है, बढिया. और एक कप हो जाए. त्याच्या कपात चहा ओतणाऱ्या अनुकडे बारकाईने बघत त्याने तिला प्रश्न केला, कसा गेला आजचा दिवस. काय काय केलंस. आणि चिरंजीव दिसत नाहीयेत कुठे. आजी बरोबर देवळात का. अरे जरा चहा तरी शांतपणे घेशील का. प्रश्नच विचारत बसशील. अनुने उत्तराऐवजी त्यालाच प्रश्न केला. त्यावर त्याने नुसताच तिच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. मग ती आजी आणि नातू आत्याकडे गेलेत आणि 2 दिवसांनी येणार आहेत हे सांगितले. त्याला वा, म्हणजे आपण दोघंच आहोत. यस. खुर्चीतून पटकन उठून उभे राहत तो उद्गारला. चल चल, उठ पटकन. राणी, तयार हो. आपण बाहेर जाऊया आणि मस्तपैकी भटकून आईस्क्रीम खाऊन परत येऊया. चालेल. त्याच्या त्या ओसडून वाहणाऱ्या उत्साहाकडे अनु पाहतच राहिली. हा तसाच आहे, अगदी लग्नाआधी होता तसा. आणि आता लग्न होऊन 6 वर्षे झाली तरीही. आणि आपण मात्र खूप खूप बदललो. या जाणाऱ्या दिवसागणिक गेल्या त्या भरात तर जास्तच. का सगळ्या स्त्रियांसाठी संसारात पडल्यावर बदल अपरिहार्य असतो. लग्नाआधीच्या त्याच व्यक्ती लग्नानंतर किती बदलत जातात. पुरुष फारसं बदलत नाहीत, पण स्त्रीला मात्र लग्नानंतर अनेक बदल स्वीकारावेच लागतात. नवीन जबाबदाऱ्या, त्यांचे गांभीर्य, नवी नाती, त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा, संसारामध्ये केलेले कष्ट, आला गेला पाहुणा, सणवार, या सगळ्या चक्रात गरगरायला होतं. स्वतःकडे लक्ष द्यायला फुरसतच नसते. स्वतःसाठी जगणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी काही करणे विसरूनच जाते स्त्री. आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अहो मॅडम, कुठे हरवलात. मी तुम्हाला केव्हापासून हाका मारतोय. तिच्या पुढे टिचक्या वाजवत अभय तिला हलवत विचारत होता. विचारांच्या
अवतारातून बाहेर येत ती त्याच्याकडे पाहून क्षीणपणे हसली. अगं, होतेस ना तयार? जायचं ना? त्याने परत विचारले. नको रे, नको जाऊया. इथेच घरी आपल्या बागेत बसूया निवांत. बाहेर गर्दी गोंगाट नको वाटतो. त्यापेक्षा इथे शांततेत बसूया. चालेल प्लीज? तिने आर्जवी नजरेने त्याच्याकडे बघत विचारले. तिच्या चेहऱ्याकडे शोधक नजरेने पाहत त्याने होकारार्थी मान डोलावली. चालेल, पण माझी एक अट कबूल करावी लागेल तुला, तो म्हणाला. आता कसली अट? अट ही आहे की तू आता आपल्या लग्नातला शालू नेसून सगळे दागिने घालून तयार व्हायचंस आणि मी बोलावल्यावरच बागेत यायचं. झोपाळ्याजवळ. तोपर्यंत डोकवायचं पण नाही बाहेर. कबूल? त्याचे बोलणे संपवून उत्तरासाठी तो तिच्याकडे बघू लागला. अरे पण आता? तिने विचारले. आता काय ग आहे त्याची? प्लीज ना अनु, माझी इच्छा आहे, माझा हट्ट समज हवं तर. पण प्लीज हो ना तयार, तेव्हा सारखी. मला तुला बघायचंय तसंच. परत होशील ना रानू तयार माझ्यासाठी प्लीज? त्याच्या अनुनयापुढे तिचा नकार टिकलाच नाही. पाण्यात पडलेल्या बर्फाच्या खळग्यात विरघळून गेला. त्याला होकार देत ती तयार होण्यासाठी बेडरूममध्ये गेली. लग्नातली हिरव्या गर्द रंगाची पैठणी नेसून ती आरशापुढे दागिने घालायला बसली. एक एक दागिना म्हणजेच एक एक आठवणींचा कोशच जणू. ही मोहनबाळ आजीची आईने केलेला लक्ष्मीहार, सासूबाईंनी घातलेले बिलवर तोडे लग्नातलं घसघशीत मंगळसूत्र, वाक झुबे, अगदी सालंकृत सजली ती. आजी सासूबाईंनी दिलेली सोन्याची वेणी आणि अग्रफूल ते मात्र तिने हातात घेऊन नुसतेच बघून ठेवून दिले. पण त्यांनी दिलेली नथ मात्र आवर्जून घातली. तयार होऊन सौभाग्यालंकार लेवून ती देवापुढे नमस्कारासाठी वाकली. सांजवात करून निरांजवान उजळलं उदबत्ती लावून ओवाळत असतानाच अभय तिला शोधत तिथे आला. तिला पाहता श्वास रोखल्यासारखा स्तब्ध होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघू लागला. त्याच्या तशा बघण्याने अनु लाजली, मोहरली, लाजून चूरचूर झाली. आपसुकच दृष्टी खाली वळली तिची. भानावर येऊन अभयने तिच्याजवळ येत तिचा सल्लत चेहरा ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. मग जोडीने देवाला नमस्कार करून एकमेकांसाठी दीर्घायुष्याची कामना केली. अनुला त्याने डोळे बंद करून हात धरून बागेत आणले. झोपाळ्याजवळ येईपर्यंत डोळे न उघडण्याची सक्त ताकीद दिली. अनुने डोळे उघडताच सरप्राईज असे म्हणत त्याने तिला झोपाळ्यासमोर आणले. अनु नादावून बघत राहिली. झोपाळ्यांच्या कडांना पूर्ण मोगऱ्याचे गजरे बांधले होते. वरच्या बाजूला एक आड दोरी बांधून त्यालाही पूर्ण गजरे बांधून मधोमध गजरे खाली सोडलेले होते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोगऱ्याची फुले मिसळून झोपाळ्याच्या बैठकीवर त्यांची पखरण केली होती. समोर ठेवलेल्या टिपायावर तिची अत्यंत आवडती आंबा बर्फी आणि कोथिंबीर वडी नजाकतीने प्लेटमधून मांडलेली होती. बाजूला कॅसेट प्लेअर व हरिप्रसादजींची बासरीची धून वाजत होती. मोगरा आणि बासरी तिचे वीक पॉइंट. तिला दाटून आलं अगदी. इतकी सुगंधी सुरेल अविस्मरणीय संध्याकाळ तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती. कसं वाटलं सरप्राईज? अभयने विचारत्याच डोळ्यातले दाटून आलेले आनंदाश्रू पुसत तिने मस्त अशी खून करत खुशीची पावती दिली. अभयने हात धरून तिला झोपाळ्यावर बसवले. तिच्या मांडीवर डोके ठेवून तो पहुडला. अनु निशब्दपणे त्याच्या केसातून आपला हात फिरवू लागली. पौर्णिमा जवळ आल्याचे छान चांदणे पडले होते. हवा आल्हाददायक होती, चित्त वृत्ती फुलवणारी. अभयने अनुला आग्रह केला ग म्हणण्याचा. अनु, तू किती छान गायचीस ग. आवाज गोड आहे तुझा. ते आपल्या दोघांचे आवडते गाणे ते म्हण ना, लग जा गले ते. तुला आठवते अनु, किती वेळा मी असं तुझ्या मांडीवर डोके ठेवून पहुडायचो, डोळे मिटून, आणि तू अशीच माझ्या केसात हात फिरवत ते गाणे म्हणायचीस. आठवतंय का? हो ना, आठवायला काय झालंय. माझे
सारे केस मोकळे करून तू असे चेहऱ्यावर ओढून घ्यायचाच? हो ग, तुझ्या त्या लांब सडक दाट केसांवरच तर भाळलो ना मी. तुला जेव्हा मामाकडे आल्यावर शेजार घरी नाहून केस पिसारा पाठीवर मोकळा टाकून प्राजक्ताची फुले वेचताना प्रथम बघितली, तेव्हाच विकेट पडली माझी. मनातच भरलीस ग माझ्या तू. निश्चय केला लग्न करीन तर हिच्याशीच. कारण छान काळ होता ग तो. आठवणीत हरवलेला अभय चेहऱ्यावर पडणाऱ्या अनुच्या अश्रूंनी वर्तमानात आला. ह अनु, रडतेस कशाला? आपलं ठरलंय ना रडायचं नाही म्हणून. मग वेडाबाई पुस ते डोळे आणि म्हण ना ग गाणं प्लीज. अभयच्या हिरमोड होऊ नये म्हणून आपल्याला आनंदी ठेवायला तो किती धडपडतो. केवळ त्याला बरं वाटावं म्हणून कातर आवाजात अनुने गायला सुरुवात केली. लग जा गले फिर ये हसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, हमको मिली है आज एक घड़िया नसीब सो, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये रात हो ना हो. या ओळी मात्र तिचा संयम संपला आणि आतापर्यंत ओढून ताणून आणलेलं चंद्रबळ संपून ती अभयच्या खुशीत शिरून ओक्साबोक्शी रडायला लागली. का हे माझ्याच वाट्याला का आलंय? मला जगायचंय रे अनु. अभय तुझ्यासोबत, आपल्या पिल्लांसोबत. ही जीवघेणी कॅन्सरची व्याधी माझं शरीर पोखरते रे रोज. मला माहितीये लास्ट स्टेजचा आहे. इतकी औषधे झाली पण नाही रे, नाहीच गुण आला. कुणाची दुष्ट लागली रे आपल्या सुखाला? आपलं पिल्लू कसं होणार रे त्याचं माझ्याशिवाय? मला खुश ठेवण्याची तुझी धडपड कळते मला. मला वाईट वाटू नये, मी खचू नये म्हणून तू आणि आई नॉर्मल असल्याचं नाटक करता. कळते रे मला, सगळं कळतं. ज्या केसांनी तुला वेड केलं ना ते नावाला पण उरले नाहीत. तरीही तू आज मला जेव्हा सगळं सजायला सांगितलंस तेव्हा मला कमी जाणवली. पण तू सहज घेतलंस रे सगळं. कुठून इतका शांतपणा, सहज भाव कमावलास? बराच वेळ अनु रडत होती. अभय न बोलता तिला थोपटत होता. अनुराणी झालीस का शांत? आपलं ठरलंय ना आता या आजाराचा सकारात्मकतेने सामना करायचा. म्हणून मग मला वचन दे की तू परत तोल जाऊ देणार नाहीस. आज आपण निर्वसरी आहे ना, मग हे क्षण आपण आनंदाने घालवायला हवेत हो ना? आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय आपल्याला? बी पॉझिटिव्ह, मन सशक्त होऊ दे तुझे. आपण प्रयत्नात कमी पडतोय का नाही ना? मग त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या चरणी लीन होऊया. श्रद्धा असले की चमत्कार पण होतात ना ग रानू. फक्त तू सकारात्मक विचार कर. काय पटतंय ना यावर? शांत झालेल्या अनुने होकारार्थी मान डोलावली. मग झालं तर या सगळ्यात मी तुझ्यासोबत आहे आणि असेन कायम. राणी खात्री बाळग आता, हा बघू थोडी. यावर अनुने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. डोळे बंद करून पायाने हलके झोपाळ्याला रेटा दिला. झोपाळा मागे पुढे हलके झुलू लागला. निशब्द रात्र चढत होती आणि मोगऱ्याचा मंद आल्हाददायक सुवासात कॅसेट प्लेअर वरच्या गाण्याच्या लकेरी आसमंतात घुमत होत्या. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा, वो हम नवा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही आजची स्टोरी? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.